ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश चेत वर्ण वपू निर्दोष निर्वतसे स्मृती तेची अवयव देखा अंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे तिची मणी भूषणे पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पद बंधनागर तेची रंगाथिले अंबर जेत साहित्य वाणे सपुर उजाळाचे देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती शुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली तेत व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने म्हणपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती तरी तर्कू तोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांतु तो महारसू मोदकू मिरवे एका हाती दंतू जो स्वभावता खंडितो तो बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू देखा विवेकवंतू सविमळू तोची शंडादंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. वेदांनी ज्याचे वर्णन केले आहे अशा मूळ स्वरूप ओंकारा तुला नमस्कार असो. आपल्या रूपाचा अनुभव आपणच आणवून देणाऱ्या आत्मरूपा तुझा जय जयकार असो. श्री निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश तूच आहेस. महाराज ऐका, संपूर्ण वेद हीच त्या गणेशाची उत्तम मूर्ती होय. स्वर व व्यंजने ही त्या रूपाची सुंदर कांती आहे. स्मृतिग्रंथ त्या मूर्तीचे अवयव आहेत. त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने ते अवयव लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. 18 पुराणे तुझ्या मूर्तीला चढवलेले अलंकार आहेत. त्यांच्या रचना पद्धती ही कोंदणे असून त्यामध्ये सुंदर सिद्धांत वाक्ये हे हिरे जडविले आहेत. उत्तम पदररचना हेच रंगविलेले वस्त्र होय आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम तंतू आहेत. काव्ये आणि नाटके पहा, त्यांची कौतुकाने योजना करू म्हटले तर करगोट्याच्या घागऱ्यांच्या ठिकाणी होते आणि त्यातील अर्थ हा त्या घागऱ्यांचा मंजूळ ध्वनी होतो. मार्मिक दृष्टीने पाहिले म्हणजे त्यातील श्लेषांच्या पर्यायांची उत्तम स्थले हीच कोणी ह्या घागऱ्यांमधील रत्ने शोभतात. व्यासादिकांची बुद्धी हीच त्या मेखलेच्या म्हणजे कमरेच्या शेल्याच्या ठिकाणी शोभते व त्या बुद्धीचा सरळपणा मेखलेच्या पदराच्या शेंड्यांप्रमाणे झळकतो. असे पहा की 6 शास्त्रे हेच गणपतीचे 6 हात होत आणि म्हणून त्यातील भिन्न भिन्न अभिप्राय ही त्या त्या हातांतील निरनिराळी शास्त्रे होत. तेव्हा तर्कशास्त्र हा फरशू, न्यायशास्त्र हा अंकुश आणि वेदांतशास्त्र हे गोड व रसाळ मोदकाच्या ठिकाणी शोभते. वार्तिककारांच्या व्याख्यानाने स्वभावतच खंडित झालेले बौद्धमत हे एका हातात असणाऱ्या मोडक्या दाताच्या ठिकाणी शोभते. मग कल्याणकारक व वरदायक असा जो हस्त तो सत्कारवाद म्हणजे ब्रह्मविषयक वाद होय. धर्म आणि प्रतिष्ठा यांची ज्यापासून स्थापना होते तो अभयहस्त होय. ज्या ठिकाणी महासुखाचा परमानंद आहे तो अति निर्मळ विचार हाच सरळ सोंडेचा सोट होय. तरी संवादो तोची दशनो जो समता शुभ्रवर्णो देवो उन्मेष सूक्ष्मेक्षणो विघ्नराजू
मज अवगमलिया दोनी मीमांसा श्रवण स्थानी बोधामृत मुनी अली सेविती प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वेताद्वैत तेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभ मस्तकावरी उपरी दशनोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे तिये कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे एतिनी एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि विज आता अभिनव वाग्विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगडे महानिधी का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी ये घडती समुद्र वगाहनी ना तरी अमृत रस स्वादिनी रस सकळ तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पूर्विता तो तसाच उत्तम संवाद हा सरळ व शुभ्र दातांच्या ठिकाणी असून ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म नेत्र होत. पूर्व व उत्तर ह्या मीमांसा मला कानांच्या ठिकाणी भासल्या. बोधामृत हा गंडस्थलांतून निघणारा मद व त्याचे सेवन करणारे मुनी हेच भ्रमर होत. त्यातील प्रमेये हीच गंडस्थलावरील पोवळ्यांच्या ठिकाणी असून एकाच तात्पर्याचे असे द्वैताद्वैत सिद्धांत हे गंडस्थलाच्या ऐवजी शोभतात. त्या गंडस्थलावरील टवटवीत व सुगंधी फुले म्हणजे ज्ञानमकरंदाने परिपूर्ण असलेली दशोपनिषदे होत. ओंकारातील अकार हा दोन्ही चरणांच्या ठिकाणी, उकार हा विशाल उदराच्या ठिकाणी व मकार हा सर्व अवयवान श्रेष्ठ अशा मस्तकाच्या ठिकाणी आहे. अकार, उकार व मकार हे ज्या वेळेस एकत्र झाले त्यावेळेस त्यात शब्दब्रह्माचा समावेश होऊन ओंकार हे रूप बनले. त्या आदिबीजाला मी श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने नमस्कार करीतो. आता अपूर्व अशा वाणीचे ठिकाणी विलास करणारी, चातुर्य, अर्थ व कला यांची स्वामिनी आणि विश्वाला मोहित करणारी अशी जी श्री सरस्वती, तिला मी नमस्कार करीतो. माझ्या हृदयात वास करणारे जे सद्गुरू, त्यांच्या कृपेने संसार महापुरांतून मी पार पडलो म्हणून विचारावर माझी विशेष प्रीती जडली. ज्याप्रमाणे पायाळूच्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे त्याची दृष्टी चौहीकडे फाकून त्या सुगावा लागेल तेथे भूमिगत द्रव्याचा ठेवा दिसू लागतो, किंवा मनोरथ पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात, त्याप्रमाणे ज्ञानदेव म्हणतात की श्री निवृत्तींच्या कृपेने माझे सर्व हेतू नेहमी तडीस जातात. म्हणून जे शहाणे आहेत त्यांनी श्रीगुरूची सेवा करावी म्हणजे त्यांच्या मनातील सर्व हेतू सिद्धीस जातील. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाशी पाणी घातले म्हणजे फांद्या व पाने आपोआप टवटवीत होतात, किंवा त्रिभुवनात जितकी तीर्थे आहेत तितक्या सर्वांचे श्रेय एका समुद्रात स्नान केल्याने येते, अथवा अमृत रसाचे सेवन केले असता सर्व रस सेवन केल्याप्रमाणे होते, त्याचप्रमाणे इच्छित कामना पूर्ण करणारे जे श्री गुरु, त्यानंच मी पुन्हा पुन्हा अभिवंदन करीतो. आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान ही अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आदी
जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसवट अशेषांचे ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासांची म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो येथून रसा झाला आवो रसाळपणाचा देवीची ऐका अनिक एक येथून शब्द श्री सचास्त्रिक आणि महाबोधी कोवळिक दुणावली येत चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येत माधुर्य मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसले भले येथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रतापू आगळा दोन्ही जन्मे जयाचे अवलिळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची अगळिक गुणास गुणपणाचे बिक बहुवस येथ भानुचेनी तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजळले तैसे व्यासमती कवळले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थ जात ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळित सकळ आता यापुढे सर्व कौतुक उत्पन्न करणारी अथवा विचाररूप वृक्षांची अपूर्व बागच अशी गहन कथा ऐका. ती सर्व सुखदायक व अर्थरूपी केवळ मोठा ठेवा अथवा नवरसांनी पूर्ण असा अमृत सिंधूच आहे, किंवा मोक्षाचे स्थान अथवा सर्व विद्यांचे माहेरघर, किंबहुना तिच्या आश्रयाने सर्व शास्त्रे आहेत. हे सर्व धर्मांचे माहेर किंवा सज्जनांचा जिव्हाळा अथवा सरस्वतीच्या लावण्यरूपी रत्नांचा ठेवाच आहे, किंवा सरस्वती ही श्री व्यासांचा महामतींत प्रवेश करून कथामिताने या त्रिजगात प्रगट झाली आहे. म्हणून ही कथा सर्व काव्यांचा राजा असून ग्रंथाच्या थोरपणाचे ठिकाण आहे व तेथून शृंगाराधिक नवरसांना रसाळपणाचा विशेष डौल आला. तसेच आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवा की या वेळेपासूनच शब्दरूपी लक्ष्मीस शास्त्रीयपणा येऊन आत्मबोधाच्या ठिकाणी दुप्पट कोमलपणा आला. या कथेपासून चातुर्य शहाणे झाले, तत्वार्थाला जास्त रुची आली आणि सुखाच्या सौभाग्याची वृद्धी झाली. माधुर्याला मधुरपणा, शृंगाराला सुरेखपणा व योग्य वस्तूस श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभू लागल्या. या कथेपासूनच कलांना कौशल्य प्राप्त झाले व पुण्याचा प्रताप वाढला. म्हणूनच 18 दिवसात भारताची 18 पर्वे ऐकल्यामुळे जनमेजयाचे ब्रह्महत्येचे दोष नाहीसे झाले आणि क्षणभर पाहू लागले असता शृंगाराधिक रसांस विशेष सुरेखपणा आला व गुणाला चांगल्या गुणांचे विशेष सामर्थ्य या कथेने आले. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर त्रैलोक्यावर उजेड पडतो, त्याप्रमाणे व्यासांच्या बुद्धीतून ही कथा निघाल्यामुळे सर्व जगावर उजेड पडून ते शोभले. किंवा चांगल्या शेतात बी पेरले असता त्याचा जसा उत्तम विस्तार होतो, तसे या भारती कथेत सर्व विषय शोभिवंत झाले आहेत. अथवा नगरात राहिल्यावर ज्याप्रमाणे मनुष्य शहाणा होतो, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानमय झाले. की प्रथम वय साकाळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी ना तरी उद्यानी माधवी गडे तेथ वनशोभेची खाणी उघडे आदिला पासवनी अपाडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडो दावी
तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बर्वे पण पातले, ते जाणूनी काय आश्रईले इतिहासी. नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी, सानी व धरुनी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी, भारता आली. म्हणून महाभारती नाही, ते नोहेची लोकी तिही, येणे कारणे म्हणिपे पाही, व्यासोच्चिष्ट जगत्रय. ऐसी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा, जन्मे जया. जे अद्वितीय उत्तम, पवित्रेक निरुपम, परम मंगलधाम अवधारिजो. जे अद्वितीय उत्तम, पवित्रेक निरुपम, परम मंगलधाम अवधारिजो. आता भारत कमळ परागू, गीताख्यू प्रसंगू, जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी. ना तरी शब्द ब्रह्माब्दी, मथियला व्यास बुद्धी, निवडिले निरवधी नवनीत हे. मग ज्ञानाग्नी संपर्के, कडसिलेनी विवेके, पद आले परिपाके अमोदासी. जे अपेक्षिजे विरक्ती, सदा अनुभवी जे संती, सोहम भावे पारंगती रमिजे जेत. जे आकर्णिजे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती म्हणतली कथा. जे भागवत गीता म्हणजे, जे ब्रह्मेशांनी जे भागवत गीता म्हणजे, जे ब्रह्मेशांनी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. तसेच तारुण्य दशेन सौंदर्याची शोभा स्त्रियांच्या अंगी जशी विशेष दृष्टीस पडते, किंवा ज्याप्रमाणे बागेत वसंत ऋतू निघाल्यावर वनशोभेची जणू काय खाणच उघडून पहिल्यापेक्षा विशेष शोभा येते, अथवा सोन्याच्या लगडी पाहिल्या असतात दिसण्यात साधारण दिसतात, पण त्यांचेच दागिने बनविले म्हणजे त्यांची शोभा ज्याप्रमाणे काही निराळीच दिसते, त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीने भारती कथा सांगण्याचे पत्करिले व तिला जशी हवी तशी शोभा आल्यामुळेच की काय इतिहासांनी आपण होऊनच त्या कथेचा आश्रय केला, किंवा पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल म्हणून अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यान रूपाने भारतात येऊन जगात प्रसिद्धीस आली. म्हणून भारतात जी कथा नाही ती त्रैलोक्यातही नाही. यावरून सर्व जगात ज्या कथा आहेत त्या व्यासांच्या उष्ट्या आहेत असे म्हणतात. अशी ही गोड व केवळ परमार्थाच्या उत्पत्तीचे स्थानच अशी कथा वैशंपायन हे जनमेजय राजास सांगतात. ती कथा अद्वितीय, उत्तम, पवित्र, उपमारहित आणि अतिकल्याणकारक अशी आहे, ती ऐका. आता भारत हेच कोणी कमळ व भगवंतांनी स्वतः अर्जुनास सांगितलेला गीता विषय हाच त्यातील पुष्परेणू होय, अथवा व्यासांनी वेदरूप समुद्र बुद्धिरूपी रवीने घुसळून त्यातून हे गीतारूप अनुपमेय नवनीत काढिले. त्यास ज्ञानरूपी अग्नीचा विचाररूपी मंद जाळ लावून ते पुरे कडवियावर त्याचे सुवासिक तूप बनले. त्याची वैराग्यवंत इच्छा करीतात, संत नेहमी सेवन करीतात व ब्रह्मनिष्ठ देखील त्याच्या ठिकाणी रममाण होतात. जे भक्तांनी ऐकण्याला योग्य व सर्व जगात परमपूज्य आहे, जे भीष्म पर्वामध्ये सांगितले आहेत त्याला भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मा व शंकर हे तिची स्तुती करीतात व सनकाधिक अति आदराने तिचे सेवन करीतात. जैसे शारदीयेचे चंद्र कळे, माझी अमृतकण कोवळे, ते वेचिती मने मवाळे, चकोरत लगे. पिया परी श्रोता, अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणुनिया. हे शब्देविण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगिजे, बोला आदी झोंबिजे प्रमेयासी. जैसे भ्रमर परागो नेती, परी कमळ दळे नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. का आपुला ठावो न सांडिता, आलिंगीजे चंद्रू प्रकटता, हा अनुरागू भोगिता कुमोदिनी जाणे. ऐसेनी गंभीरपणे, स्थिरावलेनी अंतःकरणे, आथिला तोची जाणे मानू ये. अहो अर्जुनाची ये पांती, जे परिसणया योग्य होती, तीही कृपा करुणिसंती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणा लागुनी विनविले, प्रभू सखोल हृदय आपुले म्हणून या.
जैसा स्वभाव माय बापांचा, आपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आती. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जन आपला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थुकाई. परी अपराधू तो अनिक आहे, जे मी गीतार्थू कवळू पाहे, ते अवधारा विनवू लाहे म्हणूनिया. हे अनावर न विचारिता, पायाची दिवसा उपनला चित्ता, येरवी भानुतेजी काय खाद्यता, शोभा आती. की टिटबू चांचुवरी, माप सुये सागरी, मी नेण तू तयापरी, प्रवर्ते येथ. ज्याप्रमाणे शरद ऋतूंतील पौर्णिमेच्या चांदण्याचे कोवळे कोवळे अमृतकण चकोर पक्ष्यांची पिले हळुवार मनाने प्राशन करितात, त्याचप्रमाणे श्रोत्यांनी चित्ताची एकाग्रता करून या भगवद्गीतेचा अनुभव घ्यावा. या गीतेतील कथेचा बोलल्याशिवाय विचार करावा, इंद्रियांना न कळत अनुभव घ्यावा आणि ती ऐकण्यापूर्वी तिच्यातील रहस्य जाणून घ्यावे. ज्याप्रमाणे भ्रमर कमलदलाला समजू न देता त्यांतील पुष्परेणू सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ समजून घेण्याची पद्धत आहे. किंवा चंद्रप्रकाश होण्याबरोबर चंद्रविकासिनी कमलिनी उमलून आपली जागा न सोडता ज्याप्रमाणे चंद्राला प्रीतीने आलिंगन देण्याचे सौख्य जाणते, त्याप्रमाणे गांभीर्याने ज्याचे मन स्थिर झाले आहे, तोच या कथेचे रहस्य जाणतो व त्याला आम्ही मानतो. अहो, अर्जुनाच्या योग्यतेचे जे श्रवण करणारे असतील, त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. प्रभू, आपले हृदय फार गंभीर आहे, म्हणून माझी आपल्या चरणापाशी लढिवाळपणाने ही विनंती आहे. ज्याप्रमाणे आपले मूल बोबडे बोलले तरी आईबापांना त्याचा स्वभावतःच अधिक संतोष वाटतो, त्याप्रमाणे माझा तुम्ही सज्जनांनी अंगीकार केला असून ज्या अर्थी मला आपला म्हटले आहे, त्या अर्थी माझे जे काही उणे असेल ते तुम्ही सहज सहन कराल. त्याबद्दल मला आपली प्रार्थना केली पाहिजे असे नाही, परंतु जो अपराध म्हणून माझ्या हातून घडत आहे तो निराळाच आहे. तो गीतेचा अर्थ मी स्पष्ट करू पाहत आहे आणि इकडे लक्ष द्या अशी तुम्हाला विनंती करीत आहे. हा होय, हे गीतार्थाचे काम फार कठीण आहे. याचा विचार मनात न करता तो स्पष्ट करण्याविषयी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले आहे. बाकी सूर्याच्या तेजापुढे काजव्याचे तेज काय पडणार? आपली पिले समुद्रात पडली असताना त्यांना काढण्याकरिता ज्याप्रमाणे समुद्र कोरडा करण्यासाठी टिटवीने आपल्या चोचीने पाणी उपसण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे मी अज्ञानी गीतेचा अर्थ करण्याकरिता प्रवृत्त झालो. ऐका आकाश गिवसावे, तरी अनिक त्याहुनी थोर होआवे, म्हणून अपाडू हे आगवे निर्धारिता. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्नो करी चमत्कारोनी. तेत हरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू, दया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध, जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होये. हे अपार कैसे निकवळावे, महातेज कवणे धवळावे, गगन मुठी सुवावे मशके केवी. परी एथ असे एकू आधारू, तेणेची बोले मी सधरू, जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य पारिसीच आहे, की मृतही जीवतला आहे अमृत सिद्धी. जरी प्रगटे सिद्ध सरस्वती, तरी मुके आहे आथी भारती. एथ वस्तू सामर्थ्य शक्ती नवल काही, दया ते काम धेनू माये,
तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तोला आहे ग्रंथी ये. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे हे तुमते विनवतू असे. आता देईजो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. असे पहा, आकाशाचे आकलन करावयाचे म्हटले म्हणजे ज्याप्रमाणे त्याहून मोठे झाले पाहिजे, त्याप्रमाणे वास्तविक पाहता माझे हे कृत्य अवघड आहे. या गीतार्थाची थोरवी एवढी आहे की स्वतः शंकर त्याची चर्चा करीत असता भवानीला चमत्कार वाटून तिने शंकराला प्रश्न केला असता शंकर म्हणाले, हे मायादेवी, तुझ्या स्वरूपाचा जसा अंत लागत नाही, त्याप्रमाणे ह्या गीत तत्वापासून नित्य नवा आनंद प्राप्त होत असल्यामुळे त्याचाही पार लागत नाही. ज्या सर्वेश्वराच्या केवळ योग निद्रेतील घोरण्यापासून वेद उत्पन्न झाले, त्या जगदीश्वराने हे गीतशास्त्र जागृतावस्थेमध्ये स्वतः अर्जुनाला सांगितले. असे हे गीतशास्त्र गहन असून याच्या ठिकाणी वेदांची देखील मतिगुंग होऊन गेली, तेव्हा अशा ठिकाणी अल्प व मतिमंद असा जो मी, त्या माझी काय कथा? हे अपार गीततत्व कोणत्या उपायाने समजून घ्यावे? सूर्याच्या तेजाला कोणी उजळा द्यावा व चिलटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे? परंतु ज्ञानदेव म्हणतात, ज्या अर्थी श्रीगुरु मला अनुकूल आहेत, त्या अर्थी एवढे महत्कृत्य करण्याला त्यांचाच एक आधार आहे व याचमुळे मला धीर आला आहे. एरवी मी खरोखर मूर्ख असून अविचाराचीच गोष्ट करीत आहे. तथापि तुम्हा संतांचा कृपादीप लकलकीत आहे हे मी माझे भाग्य समजतो. परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोने होते, किंवा मेलेल्या मनुष्यास अमृत पाजिले असता तो जिवंत होतो, अथवा सरस्वती प्रसन्न झाली तर मुक्यारा देखील वाचा फुटते. तेव्हा यात नवल नसून हे केवळ वस्तू महात्म्य आहे. कामधेनूत ज्याची आई त्याला दुर्लभ असे काय आहे? म्हणून मी हा ग्रंथ करण्यास प्रवृत्त झालो. तरी कमी असेल तर पूर्ण करा व अधिक असेल तर काढून टाका, एवढी माझी आपणास विनंती आहे. महाराज, आता आपण इकडे लक्ष द्यावे, कारण जर आपण मला बोलण्याची शक्ती दिली तर मी बोलेन. ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री बाहुली दोऱ्याचे आधाराने तैसा मी अनुग्रहितो साधूचा निरूपितो, ते आपल्या परी अलंकारितो भरतया परी. तव श्रीगुरु म्हणती राही, तव श्रीगुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा, या बोला निवृत्ती दासू पावुनी परम उल्हासू. म्हणे परियसा मना अवकाशू देवनिया, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची, जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे, गेले असती व्याजे झुंजाचेनी. तरी तेची ये तुला अवसरी, काय की जत असे येर येरी. ते झडकरी कथन करी मज प्रती, तिये वेळी तो संजय बोले. म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळय पसरले कृतांत मुख. तैसे ते घन दाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकुट धरी कवण. ना तरी वडवा नळू साधू कला प्रळय वाते पोखला, सागरू शोषुनी उधवला अंबरासी. तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परी कर, अवगमले भयासुर तिये काळी. हे देखुन्या दुर्योधने अव्वेरिले कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गज घटाते. त्याप्रमाणे मी तुमच्या कृपेतला असून आज्ञाधारक आहे. तर हे साधू, तुम्ही मला आपल्या इच्छेप्रमाणे वाटेल तसा नटवा. तेव्हा श्रीगुरु म्हणतात, हे तू आम्हाला सांगावेस असे नाही. आता या गोष्टी बाजूस ठेवून गीतार्थ सांगण्याकडे लक्ष दे. हे श्रीगुरूंचे भाषण ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव मनात अति संतुष्ट होऊन म्हणतात की मी बोलतो ते स्वस्थ मनाने ऐका. पुत्राच्या प्रेमाने मोहित झालेले धृतराष्ट्र राजा संजयाला म्हणाला, संजया, कुरुक्षेत्राची काय हकीकत आहे ती मला सांग,
ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात, तेथे माझे व पांडूचे पुत्र युद्ध करण्याच्या निमित्ताने गेले आहेत. तर ते परस्परांत एवढ्या वेळपर्यंत काय करीत आहेत ते मला लवकर सांग. तेव्हा संजय म्हणाला, ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळाचे तोंड पसरलेले असते, त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य खवळले. अशा प्रकारे सर्व पांडव सैन्य एकदम तयार झाले. तेव्हा त्याला कोण आवरणार? ज्याप्रमाणे काळकूट विष उसळले असता त्याचे शमन कोण करणार? किंवा वडवानल पेटून तो प्रलयवाताने भडकल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत प्रदीप्त होतो, त्याप्रमाणे पांडवांचे भयंकर सैन्य नाना प्रकारच्या व्यूहरचनेने तयार केलेले असल्यामुळे त्यावेळेस अति भेसूर असे दिसले. परंतु ज्याप्रमाणे हत्तींचे कळप पाहून सिंह त्यांना क पदार्थ मानतो, त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवांचे ते सैन्य पाहून त्यास यकश्चित मानले. मग द्रोणापासी आला, तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभारू उचलला पांडवांचा. गिरी दुर्ग जैसे चालते, तैसे विविध व्यूह शोभवते. रचिले अति बुद्धिमंते द्रुपद कुमरे, जो का तुम्ही शिक्षा पिला. विद्या देवनी कुरुठा ठेला, तेणे हा सैन्य सिंधू पाखरिला. देख देख आणि काही असाधारण, जे शास्त्रास्त्री प्रवीण. क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती, जे बळे प्रौढी पौरुषे. भीमार्जुना सारिके, ते सांगेन कौतुके प्रसंगेची. एत युयुधानु सुबटू, आला असे विराटू. महारथी श्रेष्ठू द्रुपदवीरू, चेकितान धृष्टकेतू. काशीराज वीर विक्रांतू, उत्तमौजा नृपनाथू. शैब्य देख हा कुंती भोजू पाहे, इथ युधाम्यू आला आहे. आणि पुरुजितादी राय हे सकळ देखे. हा सुभद्रा हृदय नंदनू, जे अपरू नवार्जुनू. तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू, देखे द्रोणा. आणि कही द्रौपदी कुमार, हे सकळ ही महारथी वीर. मिती नेणिजे परी अपार, मिनले असती. आता अमुच्या दळी नायक, जे रुडवीर सैनिक. ते प्रसंगे ऐक सांगिजती. उद्देश एक दोन्ही, जाईजती बोलोनी. तुम्ही आदि करुणी मुख्य जे जे. हा भीष्म गंगानंदनू, जो प्रताप तेजस्वी भानू. रिपुगज पंचाननू कर्णवीरू. या एकेका चीनी मनोव्यापारे, हे विश्व होय संहरे. हा कृपाचार्यू न पुरे एकलाची. एत विकर्ण विरू आहे, हा अश्वत्थामा पैल पाहे. याचा आडदरू सदा वाहे कृतांतू मनी. मग द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांस म्हणाला, पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले ना. बुद्धिमान असा जो द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न, त्याने त्या सैन्याची अशी चमत्कारिक रचना केली आहे की ते चालत्या डोंगरी किल्ल्याप्रमाणेच दिसत आहे. ज्या दृष्टद्युम्नाला तुम्ही पढवून विद्येचे आगर केले, त्याने हा सेना समुद्र चहूकडे पसरविला आहे तो पहा. याशिवाय आणखी शस्त्रास्त्रांत प्रवीण व क्षात्रधर्मांत निपुण असे महान महान योद्धे आहेत, जे बलाने योग्यतेने व पुरुषार्थाने भीमार्जुनांसारखे आहेत. यांचे सहज प्रसंगानुसार वर्णन करतो. या ठिकाणी महायोद्धा युयुधान, विराट राजा आणि श्रेष्ठ महारथी द्रुपद राजा हे आले आहेत. चेकितानल, धृष्टकेतू, पराक्रमी असा काशीराज नृपश्रेष्ठ उत्तमौजा व शैब्य राजा यांकडे पहा. हा कुंती भोज पहा. तसाच येथे हा युधामन्यू आलेला आहे. आणि पुरुजित आदी करून सर्व राजे आले आहेत ते पहा. दुर्योधन म्हणतो, अहो द्रोणाचार्य, हा पहा सुभद्रेच्या अंतःकरणाला आल्हाद देणारा तिचा मुलगा प्रतिअर्जुन असा अभिमन्यू. तसेच आणखी हे द्रौपदीचे मुलगे व सर्व महारथी, ज्यांची गणती करिता येत नाही असे असंख्य वीर या ठिकाणी जमले आहेत. आता आमच्या सैन्यात प्रमुख असे महावीर कोण कोण आहेत ते प्रसंगानुरोधाने सांगतो ऐका. आपण व इतर वीर जे आहेत त्यांपैकी काही मुख्य वीरांची नावे दिग्दर्शनार्थ सांगतो ऐका.
शौर्याने व बलाने केवळ प्रतिसूर्य असे हे गंगानंदन भीष्माचार्य, शत्रुरूपी हत्तीला केवळ सिंहासारखा भासणारा असा हा पराक्रमी कर्ण, यांतील एकेकाच्या केवळ संकल्पाने ह्या विश्वाचा संहार होईल. फार काय, पण एकटे कृपाचार्य देखील पुरे आहेत. हा या ठिकाणी विकर्णवीर आहे, तसाच तो पलीकडे अश्वत्थामा पहा. प्रत्यक्ष काळाला देखील त्याची भीती वाटते. युद्धामध्ये सदैव विजयी असणारा हा सौमदत्ती भूरिश्रवा. समितिंजयो सोमदत्ती ऐसे अणकही बहुत आहाती, ज्यांची बळा मिती धाताही नेणे. जे शास्त्र विद्या पारंगत, मंत्र अवतार मूर्त, हो का जे अस्त्र जात येथुनी रूढ. हे अप्रतिमल्ल जगी, पुरता प्रताप अंगी, परी सर्व प्राणे मजची लागी. अराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचुनी न स्पर्शे. मी सर्वस्व या तैसे सुबटांसी, आमुचिया काजा चेनी पाडे. देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोकडे. स्वामी भक्त झुंजती कुळ कणी जाणती, कळे कीर्तिसी जिती. हे बहु असो क्षात्रनीती, हे दुनिया ऐसे सर्वा परिपुरते. वीर दळी आमुते, आता काय गणू याते. अपार हे वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जग जेठी जगी सुभटू. तया दळ वेपणाचा पाटू, भीष्मासी पये आता याचेनी बळे गवसले. हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेकुले. लोकत्रय आधीच समुद्र पाही, तेथ दुवाड पण कवणा नाही. मग वडवा नळू तैसे आही, विरजा जैसा ना तरी प्रळय वन्ही महावातू. या दोघा जैसा सांघातू, तैसा हा गंगासुतू सेनापती. आता येणेसी कवण भिडे, हे पांडव सैन्य कीरथोकडे. परी वरचिलेनी पाडे दिसत असे, वरी भीमसेनू बेथू. तो जाहला असे सेना नाथू, ऐसे बोलुनिया मातू. सांडली तेने मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिका ते म्हणतले. आता दळभार आपुलाले सरसे करा. जया जिया औक्षहिणी, तेणे तिया आयणी. वर्गण कवण कवणी महारथिया, तेणे तिया अवरिजे. भीष्मा तळी राहिजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे. तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा. येणे दळभारे आगवा साचू आमुचा. या राजयाचिया बोला, सेनापती संतोषला. मग तेने केला सिंहनादू, तो गाज तसे अद्भुतू. दोन्ही सैन्य अंतू, प्रतिध्वनी न समातू. उपजत असे तयाची तुलगा सवे, वीरवृत्तीचे निथावे. दिव्यशंक भीष्मदेवे आसुरीला, ते दोन्ही नाद मिनले. तेत त्रैलोक्य बधिरीभूत जाहले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया. त्याचप्रमाणे ज्यांच्या शौर्याचा अंत प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही लागत नाही, असे आणखी कितीतरी वीर आहेत, की जे शस्त्रविद्येत निपुण असून अस्त्रविद्येत तर साक्षात अवतार आहेत. फार कशाला, यांच्यापासून अस्त्रविद्या जगात प्रसिद्धीस आली. हे जरी अतिशक्तिशाली आहेत व जगात जरी यांच्या तोडीचे दुसरे योद्धे नाहीत, तरी ते जीवाभावाने मलाच अनुसरले आहेत. ज्याप्रमाणे पतिव्रतेचे मन पती वांचून दुसरी ठिकाणी जात नाही, केवळ पतीच्याच ठिकाणी असते, त्याप्रमाणे या वीरांना मी जीव की प्राण आहे. आमच्या कामापुढे ते आपले प्राणही तुच्छ समजतात, इतके ते पराकोटीचे स्वामी भक्त आहेत. हे युद्धकलेमध्ये निष्णात असून चातुर्याने कीर्ती संपादन करीतात. फार काय सांगावे, क्षत्रियांचा धर्म यांच्यापासूनच प्रसिद्धीस आला. याप्रमाणे आमच्या सैन्यात सर्वतोपरी पराक्रमी असे अनेक वीर आहेत, त्यांची किती म्हणून गणती करावी. तशांत सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगांतील सर्व योद्ध्यांमध्ये प्रतापी असे जे भीष्माचार्य, त्यांच्याकडे या सर्व सैन्याचे आधिपत्य दिलेले आहे. त्यांनी हे सर्व सैन्य आवरून अशा बेताने रचिले आहे की जणू काही हे किल्लेच बांधिले आहेत. त्यांच्या शौर्यापुढे त्रिभुवन देखील तुच्छ आहे.
विचार केला असता ज्याप्रमाणे सर्व प्रकारे समुद्र दुस्तर असून आणखी त्यास वडवानलाचे सहाय्य व्हावे, किंवा प्रलयकालच्या अग्नीला महावाताचे सहाय्य मिळून त्या उभयतांचा जसा संयोग व्हावा, तसे या आमच्या अफाट सैन्यास भीष्म हे सेनापती मिळाले आहेत. तेव्हा या आमच्या सैन्याबरोबर कोण युद्ध करील? पांडवांचे सैन्य वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या तुलनेने अगदी थोडे दिसत आहे. शिवाय त्यांचे सेनापत्य दांडग्या भीमसेनाने स्वीकारले आहे. इतके सांगून दुर्योधन स्तब्ध राहिला. मग फिरून सर्व सेनापतीस म्हणाला, अहो, आता आपापले सैन्य सज्ज करा. ज्यांच्या ताब्यात सैन्याच्या ज्या अक्षौहिणी आहेत त्यांतील श्रेष्ठ महारथ्यांनी आपापल्या अक्षौहिणी पुढे जाऊन उभे राहावे व त्यांनी त्या अक्षौहिणी सांभाळून भीष्मांच्या आज्ञेत वागावे. नंतर तो द्रोणाचार्यांस म्हणाला, तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी आणि भीष्मांस मजप्रमाणेच समजून त्यांचे रक्षण करावे, कारण आमच्या सर्व सैन्याची भिस्त त्यांच्यावरच आहे. राजा दुर्योधनाचे हे भाषण ऐकून भीष्मांस फार आनंद झाला आणि त्यांनी सिंहनाद केला. तो नाद दोन्ही सैन्यात इतका दुमदुमून गेला की त्याचा प्रतिध्वनी आकाशांत देखील मावेना. तो प्रतिध्वनी होत आहे तोच वीड वृत्तीच्या बळाने भीष्मांनी आपला दिव्य शंख वाजविला. ते दोन्ही नाद एकत्र झाले असता त्रैलोक्य बधीर झाले. त्यावेळी आकाशच कोसळून पडत आहे की काय असा भास झाला. धडधडीत अंबर उचंबळत सागर, शोभले चराचर कांपतसे. तेणे महाघोष गजरे, दुमदुमिता ती गिरी कंदरे. तव दळा माझी रणतुरे अस्फुरिली. उदंड संघे वाजते, भयानके खाखाते. महाप्रळयो जेथे धाकडांसी. भेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ. आणि भयासुर रणकल्लोळ सुबटांचे. आवेशे भुजा त्रिहाटिती, विसणेले हाका देती. जेत महामद भद्र जाती आवर्तिना. तेत भेडांची कवड मातू, कांचया केर फिटितू. जेणे दचकला कृतांतू अंगने घे. एका उभयाची प्राण गेले, चांगाचे दात बैसले. बिरुदाचे दादुले हिवताती. ऐसा अद्भुत तुरंबंबाळू, ऐकुनी ब्रह्मा व्याकुळू. देव म्हणती प्रळय काळू, ओढवला आजी. ऐसी स्वर्गी मातू, देखुनी तो आकांतू. तव पांडव दळा अंतू, वर्तले काही. हो का निजसार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे. जेथ गरुडाची जवळीयेचे, अंतले चारही. की पांखांचा मेरू जैसा, ब्रह्मरू मिरवतसे तैसा. तेजे कोंदाटलिया दिशा दयाचेनी. जेत अश्ववाहको आपण, वैकुंठी चाराणा जाण. तया रथाचे गुण काय वर्णो, ध्वजस्तंभावरी वानरू. तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शार्दंग धरू अर्जुनेसी. देखा नवल तया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे. जे सारथ्यपण पार्थाचे, करीतो असे. पायकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला. तेणे पांचजन्य अस्वरिला अवलीळाची. परितो महाघोषू थोरू, गरजतू असे गहिरू. दैसा उदयला लोपी दिनकरू नक्षत्रांते. तैसे तुरबंबाळू भवते, कौरव दळी गाजत होते. ते हरपुनी नेणो केवते, गेले तेथ. तैसाची देखी येरे, निनादे अति गजरे. देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला. ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट. तेत ब्रह्म कटाह शतकुट, हो पाहत असे. तव भीमसेनू विसळणारा, जैसा महाकाळू खवळला. तेने पौंड्र अस्फुरिला महाशंखू. तो महाप्रळय जलधरू, जैसा घडघडीला गहिरू. तव अनंत विजयो युधिष्ठिरू अस्फुरित असे. नकुळे संघोषू सहदेवे माणिक पुष्पकू. जेणे नादे अंतकू गजबजला ठाके.
त्यावेळी आकाश गडगडू लागले, समुद्र उसळू लागला, हे सारे विश्व घाबरून जाऊन थरथर कापू लागले आणि त्या महानादाच्या घोषाने पर्वतांच्या गुहांमधून देखील प्रतिध्वनी उठले. इतक्यात दोन्ही सैन्यांमध्ये रणवाद्य वाजू लागली. त्या नाना प्रकारच्या रणवाद्यांचा ध्वनी इतका कर्कश आणि भयंकर होता की मोठ्या धैर्यवानांना देखील तो महाप्रलय वाटला. नौबद, निशाण, मांदळ, शंख, झांज, तुतारी इत्यादी अनेक रणवाद्यांचा गजर आणि वीरांच्या मोठ्या मोठ्या गर्जना सुरू झाल्या. कोणी आवेशाने दंड ठोकू लागले तर कोणी चौताळून मोठ्या मोठ्याने हाका मारू लागले आणि हत्ती बेफाम होऊन अनावर झाले. त्या ठिकाणी भित्र्यांची काय कथा. जे कचरले ते तर कसपटाप्रमाणे उडूनच गेले. यमास सुद्धा दहशत बसून तो इकडे तोंड देखील करीनासा झाला. कित्येकांचे उभ्या उभ्याच जीव गेले. जे धैर्यवान होते त्यांची दात खिळी बसली आणि जे नामांकित योद्धे होते त्यांच्या अंगास कांपरे सुटले. अशा प्रकारचा तो भयंकर वाद्यध्वनी ऐकून ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाला आणि इंद्रादी देव तर आज हा प्रलयकालच ओढवला की काय असे म्हणू लागले. याप्रमाणे स्वर्गलोकात दाणादाण उडून गेली असता इकडे पांडव सैन्यात काय झाले पहा. जो रथ विजयाचे प्रत्यक्ष माहेरघर असून तेजाचे केवळ भांडारच व ज्यास गरुडाप्रमाणे वेगवान असे 4 घोडे झुंपलेले असून पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे तो श्रेष्ठ रथ तेथे शोभला. त्याच्या तेजाने दाही दिशा भरून गेल्या. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारथी होते त्या रथाचे गुणवर्णन किती करावे. साक्षात शंकराचा अवतार जो मारुती तो त्याच्या ध्वजस्तंभावर असून शार्ंग धनुष्य धारण करणारे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी होते. पहा त्या प्रभूचे केवढे आश्चर्य आहे. त्याचे भक्तांवर विलक्षण प्रेम असल्यामुळे तो पार्थाचे सारथ्य करू लागला. त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घातले, स्वतः पुढे उभा राहिला आणि आपला पांचजन्य नावाचा शंख सहज वाजविला. त्याचा फार मोठा आवाज झाला. त्यामुळे सूर्याचा उदय झाला असता ज्याप्रमाणे नक्षत्रे लोपतात त्याप्रमाणे त्या शंखाच्या महानादात कौरवांच्या सैन्यामध्ये होत असलेले अनेक वाद्यगजर कोठे लोपून गेले ते कळेना. त्याचप्रमाणे अर्जुनानेही आपला देवदत्त नावाचा गंभीर नादाचा शंख आवेशाने वाजविला. त्यावेळी त्या दोन्ही शंखांचा अद्भुत ध्वनी एकत्र झाल्यामुळे ब्रह्मांडाचे शतशः तुकडे होतात की काय असे वाटू लागले. इतक्यात भीमसेनालाही आवेश आला आणि महाकाळाप्रमाणे खवळून त्याने आपला पौंड्र नावाचा महाशंख वाजविला. त्या शंखाचा भयंकर ध्वनी महाप्रलय कालच्या मेघगर्जनेप्रमाणे होत असतानाच धर्मराजाने अनंत विजय नामक शंख वाजविला. नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. त्या नादाने प्रत्यक्ष यमही घाबरला. तेत भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयादिक, व्हा काशीपती देख महाबाहू. तेथ अर्जुनाचा सुतू, सात्यकी अपराजितू, दृष्टदुम्न नृपनाथू, शिखंडी हन, विराटादी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर, तिही नाना शंख निरंतर अस्फुरिले. तेणे महाघोष निर्घाते, शेष कुर्म अवचिते, गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. तेत तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोलित, समुद्र जळ उसळत कैलासावेरी. पृथ्वी तळ उलतो पाहत, आकाश असे असुडत, तेत सडा होत नक्षत्रांचा. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवाडी जाहली, ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी. विहाची दिन थोकला, जैसे प्रळय काळ मांडला, तैसा हाहाकारू जाहला तिही लोकी. ते देखुनी आदि पुरुषू विस्मितू, म्हणे झणे होय पा अंतू, मग लोपिला अद्भुतू संभ्रमुतो. म्हणून विश्व संवारले, एरवी युगांत होते ओढवले, जे महाशंख अस्फुरिले कृष्णादिकी. तो घोष तरी उपसंहारला, परिपडिसाद होता राहिला, तेने दळभार विध्वंसिला कौरवांचा. द्रुपद राजा
महावीर काशी राजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे व वीर त्या ठिकाणी जमले होते. त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अजिंक्यासा सात्यकी, नृपश्रेष्ठ दृष्टद्युम्न, शिखंडी, त्याचप्रमाणे विराट व इतर जे जे सेनानायक होते तेही आपापले वेगवेगळ्या तऱ्हेचे शंख एकासारखे वाजवू लागले. त्या शंखांच्या महाध्वनीच्या आघाताने शेष व कूर्म दचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास सिद्ध झाले. त्या योगाने त्रैलोक्य डळमळू लागले. मेरू व मांदार हे हलू लागले. समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले. पृथ्वी पालथी होते की काय व आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले आणि उल्कापात होऊ लागला. सत्यलोकी सृष्टी बुडाली रे बुडाली, आता देव निराधार झाले अशी एकच हाकाटी झाली. सूर्य दिवसाच थांबला आणि प्रलय काळाच्या वेळेप्रमाणे तिन्ही लोकांत हाहाकार उडून गेला. ते पाहून भगवान श्रीकृष्ण फार विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंत होईल असे जाणून त्यांनी तो आवेशयुक्त शंखनाद थांबवला. म्हणूनच हे जग वाचले. नाहीतर कृष्णाडिकांनी जेव्हा शंख वाजविले तेव्हाच त्याचा अंत होण्याची वेळ आली होती. तो शंखनाद थांबला, पण त्याचा जो प्रतिध्वनी घुमत होता त्या योगाने कौरव सैन्याची वैसा गजघटा अंतु सिंहलीला विदारितो, तैसा हृदया ते भेदितू कौरवांचिया. तो गाजत जव ऐकती तव उभेची हिये घालिती, एकमेका ते म्हणती सावध रे सावध. तेथ बळे प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तीही पुनरपी दळाते आवरिले. मग सरिसेपणे उठावले, दुणवटवनी उचलले, दयादंडी क्षोभले. लोकत्रय तेथ बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसे प्रळयांत जलधर अनिवारका. ते देखलिया अर्जुने, संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने घालितसे. तव संग्रामी सज्ज जाहला, सकळ कौरव देखिला, तव लीला धनुष्य उचलिला पांडुकुमरे. ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता झडकरी रथू पेलावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा. जव मी नावेक हे सकळवीर सैनिक, निहाळीन आशेष झुंज तेजे. येथ आले असती आघवे, परी कवणेसी म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या. बहुत करुनी कौरव हे आतुर दुःख स्वभाव, वांटिवे विण हाव बांधिती झुंजी. झुंजाची आवडी धरती, परिसंग्रामी धीर नवती, हे सांगुनी राया प्रती काय संजयो म्हणे. ऐका अर्जुन इतुके बोलिला, तव श्रीकृष्णे रथू पेलिला, दोही सैन्या माझी केला उभा तेने. जेत भीष्म द्रोणादिक, जवळिकेचे सन्मुख, पृथ्वीपती अनिक बहुत आहाती. जेथ भीष्म द्रोणादिक, तेत स्थिर करून या रथू, अर्जुनासे पाहातू, तो दळभार समस्तू संभ्रमेसी. तिच्या समुदायाचे विदारण करतो, त्याप्रमाणे त्या प्रतिध्वनीने कौरवांची हृदये विदीर्ण केली. तो ध्वनी ऐकून उभ्या उभ्यात सर्वांचे धैर्य सुटले आणि एकमेकांस सावध हे सावध असे म्हणू लागले. त्या ठिकाणी शक्तीने व पुरुषार्थाने युक्त असे जे महारथी होते त्यांनी सैन्याला पुन्हा धीर देऊन सावरिले. मग ते मोठ्या तयारीने पुढे सरसावले व त्यांनी दुप्पट आवेशाने चाल केली. तेव्हा त्या आवेशयुक्त सैन्याच्या योगाने त्रिभुवन अगदी त्रस्त होऊन गेले. ज्याप्रमाणे प्रलयकालचे दुर्धर मेघ एकसारखी वृष्टी करीतात त्याप्रमाणे तेथे धनुर्धर तीक्ष्ण बाणांची वृष्टी करू लागले. ते पाहून अर्जुनाच्या मनाला फार संतोष झाला व त्याने मोठ्या आवेशाने सैन्यावर दृष्टी फेकली. तेव्हा सर्व कौरव युद्धास सिद्ध झालेले पाहून पंडुपुत्राने सहज लीलेने धनुष्य उचलिले. मग अर्जुन म्हणाला, देवा, आता आपला रथ लवकर चालवा आणि दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा, म्हणजे तेथे युद्ध करण्याकरिता आलेल्या वीरांस मी क्षणभर न्याहाळून पाहीन. कारण येथे जरी सर्व वीर जमले आहेत तरी रणांगणावर मला कोणाशी युद्ध करावयाचे आहे ते पाहिले पाहिजे. हे बहुतेक उतावीळ व दुष्टबुद्धी कौरव अंगात पराक्रम नसता युद्धाची हाव धरीत आहेत.
यांना युद्धाची हौस आहे खरी, परंतु यांच्याच्याने रणभूमीवर धैर्य धरवत नाही. इतके राजाला सांगून संजय पुढे म्हणाला, राजा ऐक. अर्जुनाचे हे भाषण श्रवण करताच श्रीकृष्णांनी रथ चालविला व दोन्ही सैन्यांमध्ये नेऊन उभा केला. ज्या ठिकाणी भीष्म द्रोणादिक नातेवाईक व अनेक राजे समोर उभे आहेत, त्या ठिकाणी रथ उभा केला असता अर्जुन त्या सेनेकडे उत्सुकतेने पाहू लागला. मग देवा म्हणे, देख देख हे गोत्र गुरु अशेष, तव कृष्ण मनी नावेक विस्मो जाहला. तो आपणया आपण म्हणे, एथ काय कवण जाणे, हे मनी धरिले येणे, परी काही आश्चर्य असे. ऐसा पुढीलसे घेतू, तो सहजे जाणे हृदय असतो, परी उगा असे निवांतू. तिये वेळी तव तेथ पार्थ सकळ, पितृ पितामह केवळ, गुरु बंधू मातुळ देखता जाहला. इष्ट मित्र आपुले कुमरजन देखिले, हे सकळ असती आले तया माझी. सुहृदजन सासरे आणि काही सखे सोयरे, कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ. जया उपकार होते केले, की आपदी जे रक्षिले, हे असो वडील धाकुले. आदि करुणी ऐसे गोत्रची दोही दळी, उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. तेथ मनी गजबज जाहली, आणि अपैसी कृपा आली, तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. जिया उत्तम कुळींचिया होती, आणि गुणलावण्य आती, या आणखी ते न साहती सुतेजपणे. नविये आवडीचे निभरे, कामुक निज वनिता विसरे, मग पांडे विण अनुसरे भ्रमला जैसा. की तपोबळे रिद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. तैसा अर्जुना तेत जाहले, असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिले कारुण्यासी. देखा मंत्रज्ञू परळू जाये, मग तेत का दैसा संसारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळिला. मग म्हणाला, देवा पहा पहा, हे तर सर्व आमचे आप्तवर्ग व गुरु आहेत. हे ऐकून श्रीकृष्णास क्षणभर आश्चर्य वाटले. ते आपल्या मनात म्हणतात, अर्जुनाने हे मनात काय आणले कोण जाणे, परंतु ज्या अर्थी तो असे म्हणत आहे त्या अर्थी त्यात काहीतरी विशेष आहे. पण भगवान दुसऱ्याचे मनोगत सहज जाणणारे असल्यामुळे त्यांनी पुढील भविष्य जाणले, परंतु त्यावेळेस काहीच न बोलता ते स्तब्ध राहिले. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व वडील, आजे, गुरु, बंधू व मामा असे पाहिले. आपले इष्टमित्र व मुलगे हे सर्व त्या ठिकाणी आलेले पाहिले. तसेच त्याने आपले जीवलग मित्र, सासरे, आप्तवर्ग व नातू हेही त्या ठिकाणी पाहिले. ज्यांनी आपल्यावर उपकार केले होते व संकटसमयी ज्यांनी आपले रक्षण केले होते, ते व इतर लहान मोठे इत्यादी हे सर्व आपलेच गोत्रज दोन्ही सैन्यांमध्ये युद्धाला सज्ज झाले आहेत, असे अर्जुनाने त्यावेळी पाहिले. त्यावेळी तो मनात व्याकुळ झाला आणि त्याच्या मनात सहज करुणा उत्पन्न झाली. त्यामुळे वीरवृत्तीचा अपमान होऊन ती अर्जुनास सोडून निघाली. ज्या स्त्रिया उत्तम कुळांतल्या असून गुणी व लावण्यवती असतात, त्यांना आपल्या मानीपणामुळे दुसऱ्या स्त्रियांचे वर्चस्व सहन होत नाही. ज्याप्रमाणे नवीन स्त्रीच्या आवडीच्या भरात विषयी पुरुष आपल्या स्त्रीस विसरून भ्रम झालेल्या मनुष्याप्रमाणे योग्य ते वाचून तिच्या नादी लागतो, किंवा तपश्चर्येच्या योगाने रुद्धिसिद्धी प्रसन्न झाल्या असता वैराग्यशील पुरुषांचे बुद्धीस भ्रम पडून त्याला ज्याप्रमाणे वैराग्याची आठवण राहत नाही, त्याप्रमाणे अर्जुनाने आपल्या अंतःकरणात दयेला थारा दिल्यामुळे त्याचा असलेला पुरुषार्थ नाहीसा झाला. असे पहा की मांत्रिक मंत्रोच्चार करण्यात चुकू लागला म्हणजे त्यालाच भूतबाधा होते. त्याप्रमाणे अर्जुनाला महामोहाने ग्रासले. म्हणून असता धीरू गेला, हृदया द्रवो आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. तया परी पार्थू अति स्नेहे मोहितो, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी. तो म्हणे अवधारी देवा,
म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्रवर्गू आगवा, देखिला येथ हे संग्रामी उदित, जाहले असिदी कीर समस्त, पण आपण पया उचित केवी होय, येणे नावेची नेणो काही, वज आपण पे सर्वथा नाही, मनबुद्धी ठाई स्थिर नोहे, देख देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत कोत्रांचीही, सर्वांगा कंटाळा आला, अति संताप उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा, तेन धरतची निसटले, परी नेणेची हातुनी पडिले, ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे, जे वज्रापासून कठीण, दुर्धर अति दारुण, त्याहून असाधारण हे स्नेह नवल, जेणे संग्रामी हरू जिंतिला, नवात कवचाचा ठावो फेडिला, तो अर्जुन मोहे कवळिला क्षणा माझी, जैसा भ्रमर भेदी कोडे, भलतेसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळिये, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा, हे आदि पुरुषाची माया, ब्रह्मया ही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया, संजयो म्हणे, अवधारी मग तो अर्जुनू, देखुनी सकळ स्वजनू, विसरला अभिमानू संग्रामीचा, कैसी नेणो सदयता, उपनली तेथ चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसिजे येत, माझे अतिशय मन व्याकुळ, होतसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे, या कौरवा जरी वधावे, तरी युधिष्ठिरादिका कान वधावे, हे येर येर आघवे गोत्रच अमुचे, म्हणून जळो हे झुंज, प्रत्ययान ये मज, येणे काय काज महापापे, देवा बहुत परी पाहता, येथ वोखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभुआथी. त्यामुळे त्याचे स्वाभाविक धैर्य नष्ट झाले. त्याच्या हृदयात दयेचा पाझर फुटला. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचा स्पर्श होण्याबरोबर चंद्रकांत मण्यास पाझर फुटतो, त्याप्रमाणे अर्जुन अतिस्नेहाने मोहित झाला व खेदयुक्त अंतःकरणाने श्रीकृष्णाशी बोलू लागला. अर्जुन म्हणाला, देवा, हे पहा, मी हा सर्व सैन्य समुदाय पाहिला. तो येथे सर्व माझे गोत्रजच माझ्या दृष्टीस पडले. हे सर्व युद्ध करण्याकरिता तयार झाले आहेत खरे, परंतु यांच्याबरोबर युद्ध करणे आपल्याला कसे योग्य होईल? यांच्याशी युद्ध करण्याची गोष्ट काढताच मला काही सुचेनासे झाले आणि मन व बुद्धीही देखील आपल्या जागी स्थिर राहत नाहीत. हा पहा, माझ्या सर्व अंगास कंप सुटला आहे, तोंडास कोरड पडली आहे व गात्रेही शिथिल झाली आहेत. सर्वांगावर काटा उभा राहिला आहे, शरीराचा भडका झाला व गांडीव धनुष्य धरण्याचा हात ढिला पडला. त्यामुळे ते माझ्या हातून केव्हा गळून पडले हे देखील मला समजले नाही. इतके माझे अंतःकरण या नातेवाईकांच्या मोहाने व्यापिले आहे. त्यामुळे ते बरोबर धरले गेले नाही. जे माझे अंतःकरण वज्रापेक्षाही कठीण असून कोणत्याही प्रतिकूल अवस्थेस दाद न देणारे व अतिनिष्ठुर आहे, ते आप्तवर्गाविषयी इतके मोहित व्हावे हे मोठे आश्चर्य आहे. ज्याने युद्धात शंकरासही जिंकले व निवात कवच राक्षसांना नामशेष केले, त्या अर्जुनाला मोहाने एका क्षणात गिळून टाकले. भ्रमर कोणत्याही वाळलेल्या कठीण लाकडास सहज भोग पाडतो, परंतु कोवळ्या कमळाच्या कळीमध्ये ती मिटल्यावर अडकून पडतो. तेथे त्याचा प्राण जरी गेला तरी तो त्या कमळाच्या पाकळ्यांना भोग पाडण्याचे मनातही आणीत नाही. त्याप्रमाणेच आप्तवर्गाचा मोह कोमल असला तरी तोडण्यास कठीण आहे. संजय म्हणतो, राजा धृतराष्ट्रा, हा मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे. ही ब्रह्मदेवालाही आवरत नाही, म्हणून अर्जुनास तिने व्याकुळ केले. राजा, ऐक. मग आपले सर्व आप्तवर्ग पाहून अर्जुनाचा युद्धविषयीचा सर्व अभिमान पार मावळून गेला. त्या ठिकाणी त्याच्या मनात करुणा कशी उद्भवली हे कळत नाही. मग तो श्रीकृष्णास म्हणाला, देवा, मला वाटते आता येथे राहू नये. या सर्वांस मारायचे ही गोष्ट मनात आल्याबरोबर माझे मन अति व्याकुळ होऊन तोंडातून शब्द उमटेनासा झाला आहे. या कौरवांना जर मारायचे तर मग धर्मराजादिकांना का मारू नये?
कारण हे दोन्ही माझे गोत्रजच आहेत. म्हणून देवा पुरे हे, मला काही ते पसंत नाही. या महापातकां वाचून आमचे काय अडले आहे देवा? अनेक प्रकारे विचार करून पाहता युद्ध केल्यास त्याचा परिणाम वाईटच होईल असे वाटते. ते जर टाळले तर मात्र काहीतरी कल्याण होईल. अया विजयवृत्ती काही, मज सर्वथा काज नाही. येत राज्य तरी काही, हे पाहुनिया त्या सकाळा ते वधावे. मग जे भोग भोगावे, हे जळोत आगवे. आरतू म्हणे तेणे सुखेविण होईल, ते भलतेसे साही जेले. वरी जीवितही वेचिजेले, याची लागी परियांसी घातू कीजे. मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नीही मन माझे करू न शके. तरी आम्ही का जन्मावे, कवणा लागी जियावे. जरी वडिला या चिंतावे, विरुद्ध मने. पुत्रा ते इच्छी कुळ, तयाचे काही हेची फळ. जे निर्दळी जे केवळ, गोत्र आपुले. हे मनीची केवी धरिजे, आपण वज्राच्या होईजे. वरी घडे तरी कीजे, भले या. आम्ही जे जे जोडावे, ते समस्त इही भोगावे. हे जीवितही उपकारावे, काजी यांच्या. आम्ही दिग्गंतीचे भूपाळ, विभांडुनी सकळ. मग संतोष विजय कुळ, आपुले जे. तेची हे समस्त, परी कैसे कर्म विपरीत. जे जाहले असती उद्यत, झुंजावया. अतौर्या कुमरे, सांडुनिया भांडारे. शस्त्राग्नी जिव्हारे आरोपिनी. ऐसिया ते कैसेनी मारू, कवणावरी शस्त्र धरू. निज हृदया करू घातू केवी. हे नेणसी तू कवण, परी पैल भीष्म द्रोण. दयाचे उपकार असाधारण, आम्हा बहुत. एत शालक सासरे मातुळ, आणि बंधू की हे सकळ. पुत्र नातू केवळ इष्टही असती. अवधारी अति जवळिकेचे, हे सकळ ही सोयरे आमुचे. म्हणून दोष आधी वाचे बोलताची. हे वरी भलते करीतो, आताची येथे मारितो. तरी आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोकीचे अनकळित, जरी राज्य होईल प्राप्त. तरी हे अनुचित नाचरे मी. जरी आजी येथ ऐसे कीजे, तरी कवड्याच्या मनी उरिजे. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. अशा रीतीने जय मिळविण्याची मला मुळीच गरज नाही, व असले राज्य मिळवून तरी काय करावयाचे आहे. अर्जुन म्हणाला, या सर्वांचा वध करून जे राजभोग भोगावयाचे ते सर्व तुच्छ होय. हे राज्यसुख सोडल्यामुळे वाटेल ती दुःखद अवस्था जरी प्राप्त झाली तरी ती आम्ही सहन करू. फार काय, पण या भीष्मादिकांसाठी आम्ही आपले प्राण देखील देऊ. परंतु यांचा घात करून आपण राज्यसुख भोगावे ही गोष्ट कधी स्वप्नांतही माझ्या मनात येणार नाही. जर आम्ही आमच्या या वडिलांचे मनाने अहित चिंतले तर मग आम्ही जन्मास्तरी यावयाचे कशाकरिता व जगायचे तरी कोणासाठी. कुळात पुत्रप्राप्तीची इच्छा करीतात, त्याचे हेच काम फळ की पुत्राने आपल्या गोत्रजांचा संहार करावा. आपले मन त्यांविषयी वज्राप्रमाणे कठोर करण्याचे मनात तरी कसे आणावे. त्यांचे आपल्या हातून होईल तेवढे बरे करावे. आम्ही जे जे मिळवावे त्या सर्वांचा त्यांनी उपभोग घ्यावा. इतकेच नव्हे तर त्यांच्याकरिता आम्ही आपले जीवितही अर्पण करावे. आम्ही देशोदेशींचे राजे जिंकावे व त्या योगे आपल्या कुळास संतोषित करावे. पण कर्माची किती विपरीत गती आहे की तेच हे आमचे सर्व गोत्रज आम्हाबरोबर युद्ध करण्यास उद्युक्त झाले आहेत. बायका, मुले व धन या सर्वांना सोडून तरवारीच्या धारेवर ज्यांनी आपले जीव ठेविले आहेत अशांना मी कसे मारू, कोणावर शस्त्र धरू आणि मी आपल्याच जीवलगांचा घात कसा करू. हे कोण आहेत हे तुला माहीत नाही काय. ते पहा, पलीकडे भीष्म व द्रोण आहेत. त्यांचे आमच्यावर असंख्य व असाधारण उपकार झाले आहेत. या ठिकाणी मेहुणे, सासरे, मामा आणि बंधू तसेच हे सर्व पुत्र, नातू व आप्तही आहेत. हे पहा, हे सर्व आमचे फार जवळचे आप्त आहेत. तेव्हा यांना मारण्याची गोष्ट नुसती तोंडाने बोलणे तरी देखील पाप आहे.
उलट पक्षी यांनी वाटेल ते केले किंवा आम्हाला येथेच जरी मारिले तरी आपण त्यांचा घात करण्याचे मनात आणू नये. त्रिभुवनाचे निष्कंटक राज्य जरी प्राप्त झाले तरी सुद्धा हे अनुचित कर्म मी करणार नाही. कृष्णा, आज जर या ठिकाणी आम्ही आप्तांच्या वधासारखे वाईट कृत्य केले तर कोणाच्या मनात आमच्याविषयी आदर राहील, आणि तूच सांग की मग आम्ही तुझे मुख तरी कसे पाहावे. जरी वधू करुणी गोत्रजांचा, तरी वसोटा होनी दोषांचा. वज जोडीलास तू हातीचा, दुरी होसी. कुळ हेरणी पातके, तिये अंगी जडती अशेके. ये वेळी तू कवणेके, देखावासी. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखुनी प्रबळू. मग क्षणभरी कोकिळू स्थिरू नोहे. का सकर्दम सरोवरू, अवलोकुनी चकोरू. न सेवितू अभ्येरू, करुणी निघे. तया परी तू देवा, मज झकवून येसी भावा. जरी पुण्याचा बोलावा नाशिजेल, म्हणून मी हे न करी. ये संग्रामी शस्त्र न धरी, हे किडाळे बहुती परी. दिसत असे तुझसी अंतराय होईल, मग सांगे अमुचे काय उरेल. तेणे दुःखे ये फुटेल, तुझ विण कृष्णा. म्हणून कौरव हे वदी जेती, मग आम्ही भोग भोगी जती. हे असो मात अघडती, अर्जुन म्हणे. हे अभिमान मध्ये भुलले, जरी पा संग्राम आले. तरी आम्ही हित आपुले, जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे. जाणत जाणताची सेवावे, काळकुट. आजी मार्गी चालता, पुढा सिंह जाहला अवचिता. तो तव चुकविता, लाभू आथी. असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूप आश्रावा. तरी तेत कवणू देवा, लाभू सांगे. का समोर अग्नी देखुनी, जरी नवचिजे ओसंडुनी. तरी क्षणा एका कवळुनी, जाळू सके. तैसे दोष हे मूर्त, अंगी वो जो असती पाहत. हे जाणताही केवी येथ प्रवर्तवे. ऐसे पार्थू तिये अवसरी, म्हणे देवा अवधारी. त्या कल्मशाची थोरी, सांगेन तुझ. जैसे काष्टे काष्ट मथिजे, तेथ वन्ही एक उपजे. तेने काष्ट जात जाळीजे, प्रज्वळलेनी. तैसा गोतलीची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे. तरी तेणे महादोषे घोरे, कुळचिनाशे. म्हणून येणे पापे, वंश धर्मू लोपे. मग अधर्मूची आरोपे, कुळा माझी. कारण जर मी गोत्रजांचा वध केला तर मी दोषांस पात्र होऊन मला अनायासाने सांपडलेला तू हातचा दूर होशील. कुलक्षय केला असता अनंत पातके लागतात. अशा प्रसंगी तुम्हाला कोणी आणि कोठे शोधावे. ज्याप्रमाणे बागेत आगीचा मोठा भडका झाला असता कोकिळ पक्षी एक क्षणभरही तेथे राहत नाही, किंवा एखादे सरोवर चिखलाने भरले आहे असे पाहून चकोर पक्षी तेथे राहत नाही, तर त्याचा तिरस्कार करून निघून जातो, त्याप्रमाणे देवा, माझे पुण्य संचय नाहीसे झाले तर तू मला आपल्या मायेने फसवून दुरावशील. म्हणून मी ही गोष्ट कधी करणार नाही व या समरांगणात हातात शस्त्रही धरणार नाही, कारण हे कृत्य अनेक प्रकारे निंद्य आहे असे मला वाटते. कृष्णा, तू आम्हाला दुरावलास तर मग आमचे महत्त्व काय राहणार? तुझ्या वांचून आम्हाला जे दुःख होईल त्याने आमचे हृदय विदीर्ण होईल. म्हणून देवा, या कौरवांचा वध करावा आणि मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा. या न घडणाऱ्या गोष्टीचे तर नावच घेऊ नका, असे अर्जुन म्हणाला. हे कौरव अभिमानाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत तरी आम्हाला आपले हित पाहिले पाहिजे. आपले नातेवाईक आपणच मारावे ही गोष्ट कशी करावी? असे पहा की समजून उमजून कालकूट विष कसे घ्यावे.
अहो, वाट चालत असताना जर अकस्मात आपल्या समोर सिंह आला तर त्याला चुकवून जाणे हेच श्रेयस्कर आहे. प्रकाशात बसण्याऐवजी मुद्दाम अंधार कोठडीत जाऊन बसावे, यात कोणता लाभ आहे ते देवास सांगा बरे. किंवा समोर विस्तव पेटला आहे असे पाहून जर आपण त्या सोडून दूर न झालो तर एका क्षणात तो आपल्या सभोवार वेढून जाळू शकेल. त्याप्रमाणे हे दोष आम्हाला प्रत्यक्ष लागू पाहत आहेत असे कळल्यावरही आम्ही हे युद्ध करण्यास कसे प्रवृत्त व्हावे. त्यावेळी इतके बोलून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा, हे पातक केवढे मोठे आहे ते मी तुला सांगतो, ऐक. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता त्यापासून अग्नी उत्पन्न होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून जातात, त्याप्रमाणे कुलांतील लोकांनी मत्सराने एकमेकांचा जर वध केला तर त्या भयंकर महादोषामुळे सर्व कुलाचा नाश होईल. म्हणून या कुलनाशाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुलांत अधर्माचा प्रवेश होतो. एथ सारासार विचारावे, कवणे काय आचरावे, आणि विजनिषेध आगवे. पारुषती असता दिपू दवडीजे, मग अंधकारे राहटीजे, तरी उजची का आडळीजे. दयापरी तैसा कुळी कुळक्षय होय, तये वेळी तो आद्य धर्मू जाय. मग आन काही आहे पापा वाचुनी, जे यमनियम ठाकती. एथ इंद्रिये सैरा राहटती, म्हणून व्याविचार घडती कुळस्त्रियांसी. उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती. तेत समूळ उपडती जाती धर्म, जैसा चोहटाची बळी. पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी. संचरती मग कुळा तया आशेखा, आणि कुळ घातका येर येरा नरका. जाणे आथी देखे वंशवृद्धी समस्त, या परी होय पतित. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. येत नित्यादी क्रिया ठाके, आणि नैमित्तिक क्रिया पारुके. तेत कवणा तिळोदके कवण अर्पी, तरी पितर काय करीती. कैसेनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येती कुळापासी. जैसा नखाग्री व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे. देवी अब्रह्म कुळ अवघे अल्पविजे. देवा अवधारी अनिक एक, हेच घडे महापातक. जे संग दोषे हा लौकिक भ्रंचू पावे. जैसा घरी आपुला, वनी वसे अग्नी लागला. तो अनिकाही प्रज्वलिला, जाळ निघाली. तैसिया तया कुळा संगती, जे जे लोक वर्तती. तेही बाधा पावती, नैमित्ते येणे. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ. मग महाघोर केवळ, नर्य भोगी. पडिलिया तिये ठाई, मग कल्पांतीही उकलू नाही. येसणे पतन कुलक्षयी. अर्जुन म्हणे, देवा हे विविध कानी ऐकिजे. परी अजुनीवरी त्रासून उपजे. उदय वज्राचे हे काय कीजे. अवधारिपा अपेक्षिजे राज्य सुख. दया लागी ते तव क्षणिक. कैसे जाणता ही दोख अवेरुन. जे हे वडील सकळ आपुले. वधावया दिठी सुदले. सांगपा काय थेकुले, घडले आम्हा. असेम झाल्यावर मग सारासार विचार, योग्यायोग्य आचरण, कर्तव्य वगैरे नष्ट होतात. असलेला दिवा मालवून अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य सरळ वाटेनेही ठेच काढतो त्याप्रमाणे कुलाचा क्षय होतो. त्यावेळी सनातन कुलधर्म नाहीसा होतो. मग त्या कुलात पापा वांचून दुसरे काय राहणार. त्यावेळी मन आणि इंद्रिये यांचे नियमन होत नाही. इंद्रिये स्वैर वर्तन करू लागतात. त्यामुळे कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण घडते आणि उत्तम स्त्रिया अधम पुरुषांशी संगत करतात. त्यामुळे वर्णांचा परस्पर संकर होतो व सर्व जाती धर्म सबूळ नाहीसे होतात. 50 कावळे जसे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चहूकडून झडप घालतात त्याप्रमाणे अशा कुलामध्ये महापातके संचार करू लागतात. मग त्या कुलास आणि त्या कुलांचा नाश करणारे अशा दोघांसह नरक प्राप्ती होते.
हे पहा, याप्रमाणे सर्व वंशाची वाढ थांबून त्यांतील स्वर्गस्थ पूर्वज आपोआप पतन पावतात. ज्या कुलांत नित्य व नैमित्तिक कर्मे घडत नाहीत, त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार? अशी स्थिती झाल्यावर त्या पितरांनी काय करावे व स्वर्गांत कसे राहावे, म्हणून तेही आपल्या कुलापाशी येतात. ज्याप्रमाणे पायाच्या बोटाला साप चावला असता त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांग सत्वर पसरते, त्याप्रमाणे आत्मवर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकांपर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करते. कृष्णा, या ठिकाणी आणखी एक महापाप घडते. ते कोणते म्हणाल तर या दोषापासून लोकाचार नाहीसे होतात. ज्याप्रमाणे आपल्या घराला दुर्दैवाने आग लागली तर ती भडकलेली आग शेजारची दुसरीही घरे जाळून टाकीते, त्याप्रमाणे त्या कुलाशी संबंध ठेवून जे जे लोक वागतात तेही या निमित्ताने दूषित होतात. अर्जुन म्हणतो, देवा, त्याप्रमाणेच त्या कुलांत नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे मग ते कुल भयंकर नरकवास मात्र भोगते. अर्जुन आणखी म्हणतो, त्या नरकांत पडल्यावर मग कल्पांतीही तेथून त्याची सुटका होत नाही, इतका या कुलक्षयापासून अधप्पात होतो. देवा, हे सर्व आम्ही आपल्या कानांनी ऐकावे तरीसुद्धा मनात अजून या पापाला भिवू नये? उलट ते करण्यासाठी हे आपले हृदय वज्राचे बनवावे की काय, याचा आपणच विचार करा. असे पहा की कुलक्षय करून ज्याच्याकरिता राज्यसुखाची इच्छा करावयाची ते शरीर तर क्षणभंगूर आहे, असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचे दोष करण्याचे सोडू नये काय? आमचे जे हे सर्व वडील पूज्य, त्यांच्याकडे त्यांना मारण्याच्या उद्देशाने आम्ही पाहिले, हे काय आम्हाकडून लहान सहान पातक घडले? सांगा बरे. आता यावरी जे आवे तयापासून हे बरवे, जे शस्त्र सांडुनी सहावे बाण यांचे, तयावरी होय जितुके, ते मरणही वरी निके, परी येणे कलमेशे चाड नाही. ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. इति श्री भागवद्गीतात्सु उपनिषदत्सु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायः. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी, संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला, तेथ उडी घातली खाला रथवनिया. जैसा राजकुमारू पदच्युतू सर्वताह होय उपहतू, आरवी राहुग्रस्तू प्रबाहिनो. नातरी महासिद्धी संभ्रमे, जिंतिला तापसु भ्रमे, मग आकळुनी कामे दिनू कीजे. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे जेत रहंवरू तजिला तेणे. मग धनुष्यबाण सांडिले, ने धरत अश्रुपात आले, ऐसे ऐकराया वर्तले. संजय म्हणे, आता यावरी तो वैकुंठ नाथू, देखुनी सखेद पार्थू, कवणे परी परमार्थू निरूपिल. हे संवित्सर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदासू. परंतु आता या उपर जिवंत राहण्यापेक्षा आपली शस्त्रे टाकून देऊन त्यांचे वार सहन करणेच फार उत्तम. असे केल्यामुळे जरी मरण प्राप्त झाले तरी ते चांगले, परंतु यांचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही. याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुळ पाहून म्हटले की यांना मारून राज्य मिळविणे म्हणजे केवळ नरकाची जोड करणे होय. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, ऐक. त्या समरांगणात अर्जुन असे बोलला आणि मग अत्यंत उदासीन झाला व अनिवार्य दुःखी होऊन त्याने रथांतून उडी टाकली. ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे तो जसा सर्वथा निस्तेज होतो, किंवा राहूच्या योगाने सूर्याला ग्रहण लागले म्हणजे तो कलाहीन होतो, आपल्याला अणिमादी महासिद्धी मिळाव्या या मोहाने परवश झालेला तपस्वी भ्रम पावतो व त्या सिद्धीविषयीची इच्छा त्याच्या अंतःकरणाला व्यापून दीन करून सोडते, त्याप्रमाणे तो धनुर्धर अर्जुन रथावरून खाली उतरला. त्यावेळी तो दुःखाने अतिशय व्याकुळ झालेला दिसू लागला. संजय म्हणतो, राजा, आणखी असे झाले की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या.
आता यापुढे अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्यास कशा रीतीने तत्वज्ञानाचा उपदेश करतील ती पुढे येणारी सविस्तर कथा उत्सुकतेने ऐका, असे निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोध्यायः. श्लोक 47 ओव्या 275. इथे हा अध्याय पहिला संपतो. तर तुम्हाला हा अध्याय कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आमचा हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा रामकृष्ण हरी. आणि हो, तसेच अजून ज्ञानाने परिपूर्ण व्हिडिओज बघायचे असतील तर आमच्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. पण आता लवकरच घेऊन येणार आहोत ज्ञानेश्वरी मधला अध्याय 2, सांख्ययोग. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली की जय. जय जय रामकृष्ण हरी.